नागपूर सायबर पोलिसांनी धडक कारवाई करत 78,50,000 रुपयांची फसवणूक झाल्याचे उघड केले आहे। आरोपी ओमप्रकाश जाखड व्हॉट्सॲप कॉलद्वारे फिर्यादींना जेट एअरवेज घोटाळा प्रकरणात आरोपी असल्याचे भासवून बँक खात्यांमध्ये पैसे ट्रान्सफर करण्यास भाग पाडत होता। जयपूरमध्ये तांत्रिक तपासानंतर आरोपीला अटक केली गेली आणि नागपूरमध्ये आणण्यात आले। तपासात तब्बल 34,99,000 रुपये परत मिळवून देण्यात आले। पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली। नागपूर सायबर पोलीस ठाण्याकडे गुन्हा नंबर 111 हा दाखल होता। यामध्ये फिर्यादी यांना तुमचं जे अकाउंट आहे ते जेट एअरवेजचे नरेश गोयल यांचा जो 538 करोडचा घोटाळा आहे त्या घोटाळ्यामध्ये तुमच्या अकाउंटमध्ये पैसे आलेले असून त्याची चौकशी चालू असून तुम्हाला त्याबाबत आम्ही समन्स पाठवत आहोत वगैरे आणि खोटे कोर्टाचे तसेच RBIचे CBIचे स्टॅम्प असलेले त्यांना कागदपत्र पाठवून त्यांना डिजिटल अरेस्ट करण्यात आले होते। त्यामध्ये त्यांचे 58,50,000 रुपये त्यांना वेगवेगळ्या खात्यावर भरायला लावून की 34,98,000 रक्कम फिर्यादीस यापूर्वीच परत करण्यात आलेली आहे। उर्वरित रकमेचाही कोठे गेली शोध चालू असून इतर आरोपींचा आम्ही शोध वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली चालू आहे। सदरचा ओमप्रकाश भवर हा व्यक्ती 49 वर्षाचा असून तो जयपूर म्हणजे राजस्थानचाच आहे। ते एक NGO चालवतात आणि NGOमध्ये वेगवेगळ्या प्रकारे ते दान घेतात। त्या दानमध्ये अशी जी फ्रॉडची रक्कम असते ती घेऊन ती रक्कम ते त्या व्यक्तीला परत करून ते असे पैसे ओरिजिनल करून देण्याचे काम करत असतात। याबाबतचा अधिक तपास आपला चालू आहे।